हळूहळू मॅडमने जसं सादर केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे पुढे जात राहिलो. तर आज आम्हाला कोणतेही पॅरेंट्स जरी आले तर त्यांनी असं कोणतं जरी क्वेश्चन विचारलं की असं तुम्ही केलं तर मग असं चालेल का, मग त्यांना आम्हाला एकदम व्यवस्थित सांगायला की मॅडम कसं असतं, मुलांच्या बौद्धिक क्षमता जी असते, मुलं म्हणजे काही मुलं म्हणजे पॅरेंट्स कसं म्हणतात आमचा अबॅकसला आहे मुलगा, तर मग त्याची फर्स्ट लेवल झाली तर दुसऱ्या लेवलला त्याला डायरेक्ट बसता येईल का. मग काही पॅरेंट्सचं कसं असतं फीस किती तुमची, म्हणजे इन्क्वायरी आलं त्यावेळेसच खूप क्वेश्चन विचारतात. मग आम्हाला अगोदर सांगावं लागतं की त्याची फर्स्ट लेवल झाली, मॅडम आम्हाला क्वेश्चन पेपर देऊ द्या, त्या मुलाला किती येतं त्यानुसार आम्हाला सेकंड लेवल त्याला द्यायची का फर्स्ट लेवललाच बसवायचं हे आम्हाला विचार करून सांगावं लागेल. मग पॅरेंट्स कसं म्हणतात नाही मॅडम असं नाही ना, म्हणजे माझ्या मुलाची फर्स्ट लेवल झाली आणि त्याला बरेच वर्ष झाले मग तुम्ही सेकंड लेवलला घ्या ना. मग कसं असतं आम्हाला एवढ्या सरांनी काय सांगितलं, जोपर्यंत मुला परिपूर्ण होत नाही 100% तो त्याच्या लेवलमध्ये देत नाही तोपर्यंत त्याला सेकंड लेवलला ॲडमिशन देऊ नका असं क्लिअर सांगितलं. कारण कसं असतं आपण जर लगेच मुलांना ॲडमिशन दिलं मग ते काय करतात, आपल्या मुलाला थोडंसं 1 महिना झालं 2 महिने झालं की ते पॅरेंट्स काय म्हणतात मॅडमकडे तर 3 महिने झालं मुलगा जाते आमचा 2 महिने झालं जाते पण आम्हाला रिझल्ट तर काहीच दिसत नाही. मग हे प्रश्न सगळे आपल्यावर म्हणतात. ह्याचा प्रश्नचिन्ह जो असतो ना आपल्याला दूर करण्यासाठी अगोदर मुलाची बौद्धिक क्षमता पाहावी लागते, त्यांना विचारावं लागतं की तुला नेमकं म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये अडचण येते. आणि सांगायचं झालं तर सर्व मुलांना गणित हा विषय इतका हार्ड वाटतो आणि काही मुलांना हार्ड जरी वाटला तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो. आपल्याला हा आत्मविश्वास त्याचा वाढवण्यासाठी आणि त्यांची गणिताविषयीची भीती घालवण्यासाठी आपण अबॅकसला म्हणजे अबॅकस या क्लासेसचे आम्ही जोडल्या गेलो. आणि तिथून पुढे मग आमचे नॅशनल गेल्या वर्षी नॅशनल कॉम्पिटिशन झालं, त्यामध्ये आमच्या क्लासमध्ये जवळपास 20 मुलं होते, त्याच्यामधली एक मुलगी आमची फर्स्ट रँकमध्ये आली होती. तर त्यावेळेस मग तिथून पुढे कुठेतरी पॅरेंट्सला जाणवलं की चला म्हणजे ह्यांचा कुठेतरी रिस्पॉन्स चांगला येतो. आणि ते झाल्यानंतर आता कधी इन्क्वायरीसाठी पॅरेंट्स येतात तर मग आम्ही ज्या मुलांना आमचे मुलं जे ट्रेनर झाले त्यांना मग इमॅजिनेशनमध्ये क्वेश्चन विचारणे. तर मग काही पॅरेंट्स कसं म्हणतात मॅडम तुम्ही विचारतात याचा अर्थ तुम्ही त्याच्याकडून रिव्हिजन करून घेतलं असेल. आम्हाला त्यावेळेस म्हणलं होतं मॅडम तुम्ही स्वतः बसा बुक घ्या आणि बुकमधून त्याला क्वेश्चन विचारा आणि जर ते क्वेश्चन चुकलं की मग आम्ही त्याची जिम्मेदारी आमच्याकडे असेल, तुम्ही फक्त विचारा. मग असे पण काही पॅरेंट्स होते की ज्यांनी स्वतः मुलांचा डेमो घेतला, त्यानंतर त्यांना क्वेश्चनचे आन्सर आले आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की जे या CGच्या जे आहे क्लासेस याच्यामध्ये काहीतरी 100% मुलांना देण्याचं काम करतात. मग अशा ह्याच्यातून आमचे ॲडमिशन वाढत गेले आणि आज आम्हाला बेस्ट टीचर अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. मी योगेश सर परत आरती मॅडम, सलमा मॅडम आणि गणेश सर यांचं म्हणजे खूप आभारी राहील. कारण वेळोवेळी म्हणजे जे काही अडचणी असतात कसं असतं कोणतीही गोष्ट कोणतीही व्यक्ती अडचणीतूनच शिकत राहते पुढे. कारण एक अडचणी जर नाही आल्या तर त्याला कळत नाही नेमकं म्हणजे आपण व्यवस्थित बरोबर मार्गाने चालतो त्या चुकीच्या मार्गाने चालतो. तर आम्हाला अडचणी भरपूर आल्या, त्यावर मात करत करत आम्ही आज इथपर्यंत पोहोचले. आणि सांगायचं झालं तर GChem कंपनी जी आहे अतिशय खूप छान अतिशय चांगली कंपनी आहे. आणि मी माझा एक म्हणजे एक करू इच्छिते की नवीन जे फ्रँचायझी जे घेणारे आहेत तर त्यांनी बिनधास्त ही फ्रँचायझी घेऊ शकतात, विश्वासाने घेऊ शकतात. कारण असं कधीच झाले नाही किंवा मी कधीच ऐकलेलं नाही की कोणी GChem अबॅकसची फ्रँचायझी घेतली आणि त्याला वाईट वाटलं किंवा पश्चाताप झाला आपण उगाच घेतो असा एकही शब्द मी कधीच ऐकलेला नाही आहे. म्हणजे मी 100% गॅरंटी देऊ शकते की जसं आम्हाला सरांनी सहकार्य करतात तसं नक्कीच पुढील जे फ्रँचायझी घेणार आहेत त्यांना सुद्धा नक्कीच मार्गदर्शन वेळोवेळी करतील आणि अशा प्रकारे प्रत्येकाला यशाचं शिखर गाठण्यासाठी मदत करेल. थँक्यू. मी वर्षा निलेश खंडगळे. आमची जालना येथे GChem अबॅकस फ्रँचायझी आहे. फ्रँचायझीमध्ये हा अभय इंगळे हा जो आहे याला स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये येण्यासाठी काय काय अडचणी आल्या किंवा याची जिद्द काय आणि याला फर्स्ट रँक मिळालेला आहे तर तो कशा पद्धतीने जिद्दीने फर्स्ट रँक मिळवला तो त्याचं काहीतरी वर्णन सांगेल आपल्याला. माझे नाव अभय भगवान इंगळे. मी वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो. माझ्या गावामध्ये रेंज नसतानाही मी जिद्दीने अभ्यास केला आणि फर्स्ट रँक मिळवली. आज मी ट्रॉफी मिळवून सर्टिफिकेट आणि मेडल याचे मी श्रेय सगळं माझ्या मावशीला आणि माझ्या टीचरला दिलं. हा कोरोना काळामध्ये ज्या सुट्ट्या होत्या तेव्हा मावशीच्या गावी आला आणि मावशीची मुलगी माझ्याकडे क्लास करते तर तिचं जे काही आहे कॅल्क्युलेशन अबॅकस पाहून याला आवड निर्माण झाली आणि याने म्हणजे म्हटलं मावशीला की मला GChem करायचं आहे, अबॅकस करायचं आहे. तेव्हा याचं ॲडमिशन करण्यात आलं. परंतु पुन्हा गावाकडे गेला. मग गावाकडे गेल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं आता हा करणार नाही कारण गावाकडे अजिबात रेंज नसते. परंतु याचा मोबाईल घे त्याचा मोबाईल घे असं कुणाचाही मोबाईल घेऊन तो क्लास करायचा. आणि जेव्हा
कॉम्पिटिशन आली तेव्हा मी याला जास्त फोर्स नाही केला, कारण मला सांगण्यात आलं होतं की याच्या गावाकडे अजिबात रेंजच नसते. मग फॉर्म भरण्यासाठी मी काही फोर्स केला नाही, फक्त सांगितलं स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे. परंतु यांनी सांगितलं की नाही, मला फॉर्म भरायचाच. मग जेव्हा यांनी फॉर्म भरला, प्रॅक्टिस पेपर सोडवण्यासाठी याला रेंज नसल्यामुळे हा आजीच्या गावी गेला. तिथे प्रॅक्टिस पेपर सॉल्व केले, पुन्हा डेमो सॉल्व केला आणि डेमोला सुद्धा लाईट नव्हती. मग आपल्याकडे 2-3 दिवस होते डेमो सॉल्व करण्यासाठी. तेवढ्या याच्यात म्हणजे जिथे रेंज असेल तिथे जाऊन हा पेपर सॉल्व करायचा. पुन्हा मग कॉम्पिटिशन ज्यावेळेस होती त्यावेळेस सकाळीच उठून, जेव्हा सगळेजण विचार करतात की आपण दुपारी सॉल्व करू, संध्याकाळी सॉल्व करू, तर असं नाही. फर्स्ट डेला सकाळीच उठून यांनी पेपर सॉल्व केला आणि 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवून फर्स्ट रँक मिळवलेला आहे. सर, मी भगवान नारायण इंगळे, माझं गाव कळमगव्हाण, वाशिम जिल्ह्यामध्ये. मी शिक्षक आहे. हा माझा मुलगा अभय भगवान इंगळे हा मावशीच्या गावी जालन्याला राहायला आला. माझी मिसेस अर्णव भगवान इंगळे हे ग्रामीण रुग्णालय जालन्यामध्ये सर्व्हिसला लागले. त्यामध्येच लिहिणार परिवार म्हणजे त्याची मावशी अनुष्का लिहिणार, अनुष्काचे ज्यावेळेस क्लासेस चालू असायचे तेव्हा अनुष्का मात्र उत्तर द्यायच्या अगोदरच अभय मात्र उत्तर सांगायचा. मग त्याला त्याच्या मनामध्ये अशी आवड निर्माण झाली की हा क्लासेस खूप छान चांगला आहे. त्याची मावशी सुषमा लिहिणार, खरोखर त्या मावशीचे आमच्यावरती खूप उपकार आहेत. त्या मावशीमुळं आज हा मुलगा स्टेट लेवलच्या परीक्षेमध्ये फर्स्ट रँक मिळवून खरोखर वाशिम जिल्ह्याचं नाव रोशन केलं. एक छोटंसं गाव आहे कळमगव्हाण, त्या कळमगव्हाणमध्ये कधी रेंज असायची कधी नसायची. माझी मिसेस कधी ड्युटीवर जायची, कधी त्याला वेळ मिळायचा नाही मिळायचा. परंतु अभयची मावशी सुषमा लिहिणार, तिने वारंवार त्या मुलाशी लक्ष दिलं आणि अनुष्काकडे सुद्धा लक्ष दिलं. आणि आज या स्टेट लेवलच्या परीक्षेमध्ये जर पहिला आला असेल, गोल्ड मेडल, प्रसिद्धीपत्र आणि एक ट्रॉफी जर मिळवली असेल, तर खरोखर त्या लिहिणार परिवारामुळे आज आम्ही जर इथपर्यंत आहोत. तर त्याचे शिक्षक आणि मॅडम यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या महत्त्वपूर्ण कर्तृत्वामुळे आज तो इथपर्यंत आहे. हे जी कॅम्पस अभ्यासक क्लासेस जालना खूप इथून पुढेही खूप रोशन होईल, चांगलं होईल. आणि खरोखर माझं जे मन आहे, माझ्या डोळ्यामध्ये असे आसू येत आहेत की ग्रामीण भागातला एक मुलगा आज जर या अभ्यास क्लासेसमध्ये जर पहिल्या रँकमध्ये जर येऊ शकतो, तर इथून पुढे जे बाकीचे जे मुलं आहेत म्हणजे ॲडमिशन घेताना मागं पुढे पाहणार नाही. आणि मी खरोखर त्या सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो. त्यांच्यामुळं आज माझा मुलगा इथपर्यंत फर्स्ट रँकमध्ये पहिला आला. म्हणून मी त्या दोघांचे मनपूर्वक इंगळे परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव गायत्री राजेंद्र शिंदे. हे माझे मिस्टर श्री राजेंद्र शिंदे. आमचं औरंगाबाद पिसादेवी येथे ओम साई जीचाम अबॅकस नावाचं सेंटर आम्ही चालवतो. आता मी जीचाम अबॅकसशी कशी जोडली? खरं तर माझं कोचिंग सेंटर होतं, क्लासेस, आणि कोचिंग सेंटर असल्यामुळं माझ्याकडे अबॅकससाठी ॲडमिशन ऑलरेडी तयार होतं. म्हणजे जनरली फ्रँचायझी घेऊन तुम्हाला इन्क्वायरी करून ॲडमिशन निर्माण करावे लागतात. पण माझ्या बाबतीत असं घडलं की माझ्याकडे ॲडमिशन रेडी होते आणि मी एक चांगल्या फ्रँचायझीच्या शोधात होते. आणि अशातच लॉकडाऊन झालं. आणि त्या सर्च आउटमध्ये करत असताच मला जीचाम सारख्या एक चांगल्या अबॅकसची, एक चांगल्या फ्रँचायझीची माहिती मिळाली आणि मी जीचाम अबॅकसशी जोडल्या गेले आणि तिथून माझी अबॅकसची जर्नी सुरू झाली. आता अबॅकसबद्दल सांगायचं म्हटलं तर आरती मॅम आणि देशमाने सर यांनी हे जे वटवृक्ष सुरू केले. खरं तर म्हटलं जातं की कुठल्याही झाडाच्या मुळं एकदा चांगले असले की फांद्या बरोबर बहरतात. आणि असंच काहीतरी त्यांनी करून दाखवले की अबॅकस ही सगळ्यांना माहिती आहे, पण अबॅकस सोबत ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी आहे हे मात्र आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच फ्रँचायझीमध्ये नाही आहे. हे सांगायचं म्हणजे माझी स्वतःचीच मैत्रीण आहे कॅलिफोर्नियामध्ये. ती स्वतःही एक अबॅकस टीचर आहे. पण ती जी अबॅकस टीचरमध्ये टीचर म्हणून जे काही सेंटर चालवते, तर ती माझं स्टेटस नेहमी बघत असते. आणि तिने ज्यावेळेस ह्या ॲक्टिव्हिटी बघितल्या, ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी बघितल्या, तर ती एवढी शॉक झाली की ती खरंच म्हणते याच्यामुळं आपल्या इंडियातली मुलं खूप हुशार आहे. की मी स्वतःही अबॅकस सेंटर घेते, पण तिथं ह्या सगळ्या
सेम ॲक्टिव्हिटी नाहीच आहे. म्हणून अशा एका सेंटरच्या सोबत मी जोडले गेले याचं मला खरंच प्राऊड फील होतं. कारण अबॅकस बद्दल बोलायचं तर ही एक अशी मेंटल जी मुलांची मेंटली ग्रोथ होण्याची ही एक अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आहे. आत्तापर्यंत त्याची गरज नसेल, पण आत्ताचा जो कालावधी सुरू आहे लॉकडाऊन प्लस सगळं काही ऑनलाईन आणि अँड्रॉइड ह्या याच्यात आपण जसं म्हणतो की मुलांना फिजिकली एक्सरसाइजची खूप गरज आहे, मुलांना ग्राउंडवर गेलंच पाहिजे, मुलं ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे सध्याच्या काळात. पण मी तर म्हणेन जेवढं फिजिकलची गरज आहे तेवढीच ह्या मुलांना मेंटलीही एक्सरसाइजची गरज आहे. कारण ते कंटिन्यूस मोबाईलवर आहे, स्कूल ऑनलाईन आहे, जो काही वेळ मिळेल तो त्यांचा पूर्ण कंप्लीट टी व्हीच्या, मोबाईलच्या आणि लॅपटॉपच्या स्क्रीन समोर आहे. अशा वेळेस त्यांच्या मेंटली एक्सरसाइजलाही त्यांना खूप गरज आहे आणि हे सगळं आपल्याला अबॅकसमधून मिळतं. अबॅकसमध्ये म्हणजे मी तर म्हणेन की अबॅकस इज नॉट ओनली कॅल्क्युलेशन, इट्स अ रिअली ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी. त्यात मुले इतके ॲक्टिव्ह होतात किंवा हे ज्या ॲक्टिव्हिटी करतात हे मुलांनाही कळत नाही, ते अगदी मजेशीरपणे करतात, पण नकळतपणे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये एवढा बदल झालेला असतो की हे त्यांच्याही लक्षात येत नाही. हे बऱ्याचदा पालकांच्या लक्षात येतं आणि हे पालक आम्हाला या गोष्टी सांगतात. मग तिथून खरं पालकांचा एक प्लस फीडबॅक आम्हाला मिळायला लागतो. याच्यामुळे मुलांचं व्हिज्युअलायझेशन ही त्यामध्ये अशी गोष्ट आहे की त्याच्यात मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढतंच, पण व्हिज्युअलायझेशन ही गोष्ट तुम्हाला आली तरच, म्हणजे ती शो ऑफ नाही आहे, ती तुम्हाला यावीच लागते आणि ती येते तेव्हाच ती दिसते. आणि हे सगळं खरं तर अबॅकसमुळं घडतं. याच्यामध्ये सरांनी आम्हाला एक कांगारूवरची इतकी सुंदर ॲक्टिव्हिटी सांगितली की ही ॲक्टिव्हिटी घ्यायला म्हणजे माझ्या क्लासमध्ये तर मुलांना डेली मला 15 मिनिट्स एक्स्ट्रा त्या ॲक्टिव्हिटीसाठी द्यावं लागतं की रोज मुलांची रिक्वायरमेंट असते. आणि ह्याचा हे अबॅकसमध्ये हे जी मुलं मी बघितले याचा मला ह्या गोष्टीचा बेनिफिट मला माझ्या कोचिंग सेंटरमध्ये पण खूप झाला की मी डेली कोचिंग सेंटरमध्ये पण ही कांगारू ॲक्टिव्हिटी डेली मुलांमध्ये घेत असते. आणि बऱ्याचदा आपणही बघितलं असेल, आता बऱ्याच आपणही पालक आहे किंवा आपल्यालाही पालकांचे बऱ्याचदा रिप्लाय येतात की मॅम मुलं टेबल लर्न करत नाही किंवा टेबल ते विसरूनच जातात. आणि फोकस मुलांचं पॅरेंट्स म्हटलं की फक्त टेबलवर, मॅथ म्हटलं की मुलांना टेबललाच आले पाहिजे, हा सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे पालकांचा. आणि जर तुम्ही अबॅकसमध्ये आलात तर 4th लेवलपर्यंत जर तुम्ही गेलात तर तिथून पुढं मुलांना टेबल लर्न करण्याची गरजच नाही. ते टेबल बोटावर विथिन सेकंदात टेबल बनवतात. मॅथ म्हणजे आहे तरी काय, मॅथ म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला पूर्ण जीवनभर जरी मॅथ शिकायचं ठरलं ते फक्त बेसिक 4 क्रिया आहेत. आणि ह्या जर क्रिया आपल्याला अबॅकसमुळं बेसिक जर आपलं पक्क होत असेल तर लाईफ लॉंग आपल्याला मॅथची भीती किंवा मॅथ बद्दल जी काही गोष्टी वाटतात त्या सगळ्या दूर होऊन जातात. 4th लेवलपर्यंत तुम्ही गेलात, तुम्हाला टेबल तुम्ही सेकंदात बनवतात. तुम्हाला पुढच्या सगळ्या ज्या काही स्टेप्स आहेत 9th, 8th, 11th, 12th पर्यंत म्हणूया इझी गोईंगमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी त्या करतात. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या घडल्या किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या शिकायला मिळत आहेत मुलांनाही आणि आम्हालाही, हे या संदर्भात मी खरं तर जीचामची खूप जास्त आभारी राहील. त्यांची टीम आरती मॅम, देशमाने सर आणि त्यासोबत त्यांची असलेली ती सगळी टीम ती एवढी ॲक्टिव्ह आहे. कारण सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती झाली की सुरुवातीला ॲडमिशन खूप छान झालेत, पण लॉकडाऊनमध्ये थोडासा फ्लो सगळ्यांचा कमी झाला होता, थोडेसे सगळेच नर्वस व्हायला लागले होते. हे पूर्ण सगळे थोडेसे बऱ्याच ठिकाणी पालकांचा रिस्पॉन्स कमी पडला किंवा 1-2 लेवल झाल्यानंतर पालकांनी मुलांना थोडंसं स्टॉप केलं. अशा वेळेस सगळेच नर्वस झाले होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या वेळेच्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला ऑनलाईन सारखी जी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याच्यामध्ये काही ॲप्स दिले, वेळोवेळी त्यांनी आमच्या मीटिंग्स घेतल्या, कंटिन्यू फोनवर ते आमच्या टचअपमध्ये होते की तुमचं सुरू आहे का, तुम्हाला काही अडचणी आहे का, ऑनलाईनमध्ये काही अडचणी का, ते जे काही ॲप तुम्हाला दिलं आहे ते सगळं व्यवस्थित समजतं आहे का, किंवा दुसरे कुणाचं सुरू असेल तर यात तुम्ही अटेंड करा. वेळोवेळी ते आम्हाला ऑनलाईन पण प्रॉपर ट्रेनिंग देत राहिले. आणि त्यामुळे ह्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला जी काही थोडीशी सिच्युएशन आमची बॅड होण्याची परिस्थिती होती ती सगळी दूर झाली. आणि याच्यामुळं नुसतं आपल्या जवळच्या सराउंडिंगमधून नाही तर महाराष्ट्रातून आम्हाला ॲडमिशन ऑनलाईन बाहेरचे मिळाले, मुलं आमच्याशी टच झाले. आणि तो जो लॉकडाऊनचा 2 महिन्याचा पिरियड होता तो अतिशय व्यवस्थितपणे निघून गेला. म्हणजे मला सांगायचं आहे की सिच्युएशन कुठलीही येऊ द्या, ते मात्र प्रत्येक सिच्युएशनवर मार्ग काढतात आणि सगळ्यांना ते अपडेट ठेवतात. आणि सगळे किती नर्वस असो, काही असो, जरी अपडाऊन झालेलं असेल त्याच्यातून ते प्रत्येकाला वरती काढण्याचा प्रयत्न करतात. अतिशय मोटिवेशन त्यांचं सुरू असतं.
आणि या मोटिवेशनमुळं कदाचित आम्हाला कुठंतरी अजून स्ट्रेंथ मिळते आणि आम्ही पण त्यांच्या मोटिवेशनवर पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आज जी नॅशनल लेवल एक्झाम झाली, माझी सुरुवाती ही सेकंड टाईमची एक्झाम आहे. माझ्या एक्झामसाठी माझी मुलं बसली होती. फर्स्ट टाईम ज्यावेळेस मी एक्झामला बसवली तेव्हा जस्ट 1 मंथ झाला होता माझं ॲडमिशन स्टार्ट होऊन आणि त्यातही माझ्या 2 मुलांनी एकाच महिन्यात ट्रॉफी विनर 2 मुलं म्हणजे ठरले गेले होते. त्याच्यामुळं आताही ते 15 मुलांमध्ये 3 मुलं ट्रॉफी विनर झाले आणि सगळे 100 आउट ऑफ 99 मार्क्स घेऊन विनर झाले. त्याच्यामुळे मी धन्यवाद देईन जीचामला, त्यांच्या सर्व टीमला. आणि त्यांनी हा जो वटवृक्ष सुरू केला, त्यांच्या या वटवृक्षामुळं आम्ही एक छोटीशी वेल सुरू केली. त्या वेलीचं आमच्या प्लॅन्समध्ये एका छोट्याशा रोपट्यामध्ये रूपांतर होत आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांच्या मोटिवेशननी मलाही त्याचा मोठा ट्री आणि त्यानंतर वटवृक्षाकडे जाण्याची माझी पण तयारी आहे. आणि त्यांची साथ अशीच मिळत राहील. मी नवीन फ्रँचायझी घेणाऱ्यांनाही सांगेल की तुम्ही नक्की या फ्रँचायझीची भेट घ्या. त्यांचं मोटिवेशनल स्पीच, त्यांचे डेमो तुम्ही नक्की ऐका. तुम्हालाही त्याच्यातनं नक्कीच प्रेरणा मिळेल आणि जीचामकडे वळण्यासाठी तुम्ही नक्कीच तयार व्हाल. इट्स अ रिअली ऑनर टू अवॉर्डेड ॲज अ बेस्ट टीचर. थँक्यू टीम, थँक्यू सर, थँक्यू मॅम रिकग्नायझिंग माय वर्क. थँक्यू सो मच. नमस्कार, मी राजेंद्र शिंदे. मी जीच्या बसला माझ्या मिसेसला एक सपोर्टिव्ह म्हणूनच भाग असेल, कारण मी ॲज अ टीचर तर नाहीच, कारण माझं ॲक्च्युली प्रोफेशनल सेपरेट वेगळं असल्यामुळं तिथे एक सपोर्टिव्ह म्हणूनच मी तिच्या पाठीमागं बॅकबोन असतो. नक्कीच जीच्या बॅकबोनचं सर्व ज्या नारी शक्तीला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि इथं जी काही उभी आहे ती परिपूर्ण अशी नारी शक्ती दिसते आणि नक्कीच आभार मानतो मी जीच्या आणि त्यांच्या सर्व टीमचा. धन्यवाद की बाबा तुम्ही नारी शक्तीला नक्कीच उभारण्याचा एक संधी देत आहे, एक प्लॅटफॉर्म देत आहे. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार, माझं नाव गीता मोरे. मी जाफराबाद जिल्हा जालना येथून आहे. माझं सार्थक जीचाम हे ॲबॅकस सेंटर आहे. सर्वात प्रथम मी जीचाम ॲबॅकसशी कशी जुळले. माझे भाऊ हे औरंगाबाद येथे जीचामचे क्लासेस करायचे. ॲक्च्युली मला बेसिकमध्ये पूर्ण जीचाम हे काय आहे हे ॲक्च्युली माहिती नव्हतं, बस फक्त मॅथ्सशी रिलेटेड आहे आणि त्याच्यानुसार एक मॅथ्सचे कॅल्क्युलेशन हे फास्ट पद्धतीने करता येतात एवढंच मला माहिती होतं. 2019ला आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये 2019चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. त्यावेळेस मला मॅडमनी आणि सरांनी बघण्यासाठी बोलवलेलं होतं आणि त्यानंतर मी डिसाईड केलं की आपल्याला जीचामची फ्रँचायझी घ्यायची आहे. त्यानंतर सरांनी आणि मॅडमनी खूप छान असं सहकार्य मला केलेलं आहे. मी ऑलरेडी स्कूल टीचर असल्यामुळे मला ॲडमिशनसाठी जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागले. सुरुवातीलाच माझ्याकडे 30 ॲडमिशन्स होते आणि त्यानंतर माझे क्लासेस सुरू झाले. कोरोना सुरू होण्याआधीच 1 महिना आधीच माझे क्लासेस सुरू झालेले होते आणि त्यानंतर सडनली 1 महिन्यानंतर कोरोना स्टार्ट झाला. एक 30 ॲडमिशन मला सुरुवातीला होते, बट त्यावेळेसही सरांनी आणि मॅडमनी खूप छान असं सपोर्ट केलेला आहे आणि त्यावेळेससुद्धा मी माझे क्लासेस बंद न पडू देता ऑनलाईन क्लासेस मी सुरू ठेवले होते. त्यानंतर फर्स्ट वेळेस जेव्हा स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये 2020च्या माझ्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं, त्यामध्ये 6 विद्यार्थ्यांचे नंबर हे स्टेट लेवलमध्ये आले. त्यानंतर नॅशनल लेवलमध्ये पण माझ्या मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं, त्यावेळेस 3 मुलांचा नंबर आलेला आहे आणि यावेळेस जवळपास 33 मुलांनी माझ्या पार्टिसिपेट केलेलं होतं. त्याच्यामध्ये 12 मुलांचा नंबर याच्यामध्ये आलेला आहे आणि ही माझ्यासाठी खरंच एक गर्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आज मला या कार्यक्रमामध्ये एक बेस्ट फ्रँचायझी आणि एक बेस्ट टीचर अवॉर्ड मला भेटलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम मॅडमचं आणि सरांचं खूप खूप आभार मानते. आणि लास्टली जे नवीन फ्रँचायझी येणार त्यांनाही मी सांगेल की जीचामशी नक्की जोडा, कारण की यामध्ये मॅडम आणि सरांचा आणि खूप त्यांच्या टीमचा खूप छान असा सपोर्ट नेहमी या वाटचालीत मला मिळालेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या फ्रँचायझीला पण भेटेल. शेवटी जाता जाता मॅडम आणि सरांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. हॅलो, मायसेल्फ पूनम सुशील कुमार जैन. माझं
जर सांगितलं तर शिक्षण झालं आहे इंजिनिअरिंगमध्ये, पण मला आवड होती टीचिंगची. त्यातल्या त्यात मी मागच्या 5 वर्षापासून ॲबॅकस शिकवते. ॲक्च्युली लग्नाच्या आधी मी ॲबॅकस क्लासेसमध्ये ॲज अ टीचर म्हणून फक्त शिकवायला होते दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये. 3 वर्ष मी तिथे जॉब केलेला. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी असं लग्नाच्या आधी म्हणा नंतर दोघं वेळेस माझं एकच डिसिजन होतं की मला बाहेर जाऊन जॉब नाही करायचं. मग करायचं काय, कारण की मला जे होतं सगळ्यात जास्त आवड होती ॲबॅकसमध्ये. आणि ॲबॅकसच्या सोबत मला आवड होती का लहान मुलं, आपल्याकडनं एक मुलगा पण जर चांगला घडला तर एक नवीन भविष्य आपण त्याला देतो, एक नवीन गोष्ट काहीतरी आपण त्यांना शिकवतो. ही गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती. त्यासाठी मी ॲबॅकसलाच महत्त्व देणं जास्त इम्पॉर्टंट समजलं. कारण की मॅथ हा विषय असा आहे का प्रत्येक मुलगा कोणतीही गोष्ट रट्टा मारून किंवा लर्निंग करून करू शकतो, पण मॅथ नाही करू शकत. मॅथसाठी प्रॅक्टिस गरजेची असते आणि प्रत्येक मुलगा ती करत नाही. पण ॲबॅकसमुळे मुलांमध्ये ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. मग जेव्हा लग्नानंतर मला ठरवलं मी की मला माझं स्वतःचं करायचं आहे फ्रँचायझी सुरू, त्यावेळेस मी खूप सारे फ्रँचायझीज बघितले. पण मला जे हवं होतं ते कुठं मिळत नव्हतं प्रॉपर. कारण की मी ऑलरेडी 3 वर्ष शिकवलं होतं, त्याप्रमाणे मला असं वाटायचं की आपण पण जेव्हा स्वतःचं सुरू करू तर काहीतरी बेस्ट हवं. आणि असं शोधत असताना एक वेळेस मी गुगलवरती सर्च करत होती, तेव्हा मला जी चामचं नाव मिळालं. तेव्हा मी कॉल केला. माझं सगळ्यात आधी बोलणं गणेश सरांसोबत झालेलं. गणेश सरांनी मला एकच सांगितलं, मॅम तुम्ही जॉईन व्हा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती आणि प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आमच्याकडनं राहील. त्यानंतर जसजसं आम्ही पुढे कॉन्टॅक्ट झाला, फ्रँचायझी घेतली, त्यानंतर प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येक गोष्टीला सरांचं आणि मॅमचं पूर्णपणे सपोर्ट होतं. मार्केटिंग ट्रेनिंग मॅमने एवढं व्यवस्थित दिली होती, कारण की माझ्यामध्ये एकटीला ट्रेनिंगचं काहीच अनुभव नव्हतं किंवा एकटीने कुठे जाऊन उभं राहणं शक्य नव्हतं. त्यावेळेस मॅमने आणि सरांनी खूप छान सपोर्ट दिला आम्हाला. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं पैसे. कारण की कोणतीही नवीन गोष्ट उभी करायची राहिली तर पैशांचं इम्पॉर्टंट असतं. आणि आमची त्या टायमाला सिच्युएशन थोडी नाजूक होती, पण तरी माझ्या दोघंही फॅमिलींनी, माझ्या सासरची फॅमिली आणि माहेरची फॅमिली, दोघांनी मला एवढा छान सपोर्ट केला. मला माझ्या पायावरती उभं राहण्यासाठी खूप खूप हेल्प केली. त्यांनाही माझा खूप खूप धन्यवाद. आणि सर, मॅम आणि टीम यांनाही माझं खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी एवढं सांगेल, कोणतीही नवीन फ्रँचायझीला जर जॉईन करायचं असेल किंवा कोणी शोधत असेल का काय करायचं, तर ॲबॅकससाठी जीचाम हा एक ऑप्शन खूप छान आहे. इथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची छानपैकी ट्रेनिंग मिळते. प्रॉपर तुम्हाला कसं शिकवायचं आहे, काय घ्यायचं आहे, कोणत्या स्टेप वाईज जायचं आहे, सगळं काही तुम्हाला सपोर्ट मिळतो. प्लस मार्केटिंग सपोर्ट म्हणा, या मग तुमचा नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा काही जर क्लासेस घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर प्रत्येक गोष्टीला तिथून आपल्याला सपोर्ट मिळतो. लास्टला एवढंच सांगेल सगळ्यांना माझं धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रीती पुरुषोत्तम उपे. मी सिल्लोड येथे ॲबॅकस सेंटर चालवते. सुरुवातीला मी कोणतेही क्लास घेत नसल्यामुळे मला ॲबॅकस विद्यार्थ्यांना 20 ते 25 डेमो क्लास द्यावा लागला. आणि मी थोडीशी फसले होते जेव्हा मुलांचे ॲडमिशन लवकर होत नव्हते. हळूहळू जसे मुलांचे ॲडमिशन होत चालले तेव्हा मला प्रोत्साहन मिळालं. आणि आज जेव्हा मी स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट टाईम आता पार्टिसिपेट केला, तेव्हा माझे 10 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केला. त्यातील 2 विद्यार्थ्यांनी सेकंड रँकमध्ये आले आणि 1 विद्यार्थ्यांनी फर्स्ट रँकमध्ये आले. आणि थँकफुल आरती मॅम अँड देशमाने सर टू अवॉर्ड द बेस्ट टीचर अवॉर्ड अँड द बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड. थँकफुल आरती मॅम अँड देशमाने सर. नमस्कार, मी पुरुषोत्तम माणिकराव तुपे. मी सजेस्ट केलं होतं मागच्या लॉकडाऊनमध्ये की आपल्याला ॲबॅकसबद्दल माहीत होतं आणि मी फेसबुकवर सर्च केलं होतं तर आपल्याला ॲबॅकस फ्रँचायझी घ्यायची आहे. तर मी सजेस्ट केलं मॅडमला. मॅडम कॉमर्सच्या खास चांगल्या विद्यार्थी होत्या. तर मग मॅडमला म्हणलं आपण जीची आमची सुरुवात करू. तर आम्ही फेसबुक माध्यमातून
सुरुवात केली आणि सरांना फोन केला लॉकडाऊनमध्ये आणि आम्ही ट्रेनिंग ही लॉकडाऊनमध्ये घेतली आणि खूप चांगलं मार्गदर्शन लॉकडाऊनमध्ये गणेश सरांनी, योगेश सरांनी आणि त्याच्यानंतर आरती मॅडमनी, सलमा मॅडमनी यांनी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन देऊन खूप ट्रेनिंग वगैरे देऊन खूप चांगलं केलं त्यांनी. आणि आम्ही सुरुवातीला आमच्याकडं कमीत कमी 20 ते 25 पोरं आले होते. त्याच्यानंतर आमचे ॲडमिशन सुरू झाले. तर आम्हाला 1 वर्ष होतं आहे आता. चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला ॲबॅकसमधून. थँक्यू सो मच फॉर जीजा. नमस्कार, मी तेजस्विनी पुणे, पर्सिस्टंट अबॅकसची संचालिका. मी जेव्हा स्क्रोल करत होते मोबाईलवर तेव्हा मला इंस्टाग्रामला जिचा अबॅकसची ॲड माझ्या नजरेखाली आले. तर मी जस्ट म्हणून तिथे एन्क्वायरी केली आहे आणि मला तर अबॅकसची आधीपासूनच आवड होती. तर असं वाटलं की काहीतरी आपण अबॅकसचं सेंटर वगैरे चालू करू, कारण की माझं MSc मॅथमॅटिक्स झालं. तर मॅथमॅटिक्सची आवड असल्यामुळे असं वाटलं की आपण मॅथमॅटिक्सकडे जास्त फोकस करावं. तर मी जेव्हा कंपनीला कॉल केला तेव्हा सरांनी मला अबॅकसबद्दल इन्फॉर्मेशन दिली. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला अबॅकस सेंटर चालू कसं करायचं, स्टार्टिंगला किती मुलांपासून चालू झालं आहे आणि किती मुलापर्यंत पोहोचलं आहे. तर ह्या जर्नीचा पूर्ण जो प्रवास आहे त्यामध्ये जिच्या अबॅकस माझ्यासोबत होतं. मी 15 विद्यार्थ्यांपासून सेंटर चालू केलं आहे. तर आता जवळपास माझे 6 महिन्यामध्ये 70+ विद्यार्थी आहेत आणि एवढ्या कमी वेळेत मला चांगल्यात चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि कंपनीकडून मला ज्या फॅसिलिटीज मिळाल्या, जो सपोर्ट मिळाला तो मला आत्तापर्यंतही माझ्या जीवनामध्ये कुठल्याच फील्डकडून किंवा कुठल्याच माध्यमातून असा सपोर्ट मिळाला नाही असं मी म्हणू शकते. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. माझे नाव राशी बुलाना ठाकरे. मी नागपूरमधून एका लहान गावामध्ये सेंटर ओपन केलं आहे नांदगावमध्ये. ते लहान गाव असल्यामुळे तिथे कसं आहे काही लोकांना माहिती नाही नेमकं अबॅकस म्हणजे काय. मी ते जेव्हा म्हणजे औरंगाबादमध्ये जेव्हा लहान होते तेव्हा इथे माझे अबॅकस क्लास झालेले आहेत. तर माझी अशी इच्छा होती की मी मोठं होऊन अबॅकस टीचरच बनावं. तर लग्न झालं माझं. मी अगोदर इथे एका फ्रँचायझीमध्ये टीचर म्हणून 3 वर्ष काम केले आणि नंतर लग्न झाल्यावर मला नागपूरमध्ये देण्यात आलं. तर तिथे कसं आहे नागपूरमध्ये एका लहान गावामध्ये दिल्यामुळे मला काही एवढं जास्त स्टुडंट भेटतील गावामधून याचं काही हेच नव्हतं. तर मला माहिती झालं की पूनम मॅडम माझ्यासोबतच होत्या. त्यांनी जिच्या अबॅकसची फ्रँचायझी घेतली आहे. त्यांनी मला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली की गणेश सर आहे त्यांच्यासोबत बोलून घ्या तुम्ही. मी त्यांना कॉल केले, त्यांनी मला पूर्ण माहिती दिली गणेश सरांनी एकदम प्रॉपर की आपल्याकडून पूर्ण सपोर्टिंग राहील, मार्केटिंग सपोर्टिंग. तुम्हाला जर क्वेश्चन असतील ते पण तुमची सॉल्व्ह होतील. याच्या थ्रू मला जिच्या अबॅकससोबत मी जोडले आणि त्यांनी मला पूर्णच्या पूर्ण सपोर्ट केलं की तुम्हाला जे बॅनर असेल, जे काही तुमचे मार्केटिंग हे असेल ते सर्वच तुम्हाला देण्यात येईल आणि त्यांचे बुक्स फॅसिलिटी वगैरे सर्वच एकदम बेस्ट आहेत. आणि त्यांच्या थ्रू आणखी प्रत्येक महिन्यातल्या महिन्यात त्यांना मीटिंग घेतात. त्याच्यामध्ये जर काही क्वेश्चन्स आपले डाऊट असतात ते सुद्धा क्लिअर करतात ते. त्याच्यामुळे जी जम्प ही एकदम बेस्ट फ्रँचायझी आहे आणि याच्यासोबत जोडायला मला खूप आनंद झाला की मला ह्याची फ्रँचायझी भेटली बाबा. आणि बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड मला आता आपलं 2021चा जो फंक्शन झाला आहे अवॉर्ड फंक्शन, त्याच्यामध्ये माझे टोटल 4 स्टुडंट्स आले. तर फर्स्ट अँड सेकंड अँड दोन्ही याच्यामध्ये आले आणि मला एक बेस्ट टीचर म्हणून अवॉर्ड भेटला आणि स्टार परफॉर्मन्स अवॉर्ड म्हणून भेटला. तर आरती देशपांडे मॅम आणि योगेश देशपांडे सर यांचा मी खूप आभार मानते की त्यांनी मला जिच्या अबॅकसमध्ये मला जुळवून घेतलं आहे. त्यांचे खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद. Good afternoon all of you. Myself, I am Sanjay Vishwanath Wagmare, designation graduate teacher ZPPS Karadgawadi, teaching Ransangi district Jalna. I am Sanchi's parent. As a father, I am so glad and happy because my small child Sanchi achieved top gradation, top marks, 100. He scored 100 marks, and we both parents are very glad. Sanchi and Sanchi teacher, Khandagale madam, Khandagale sir, very
carefully taught him to in personal response type and in individual preparation. That's why he achieved this level, state level competition. I am very eager about this achievement. And my Sanchi G-Champ team Jalna is very good and future is very bright. This G-Champ team. We thought only gym is for preparation for body and building for body, but I heard gym is also for brain and in math. That's why we are very happy and we are so glad. Thank you very much. मी मीनाक्षी संजय वाघमारे. माझी दोन मुलं सुधांशू वाघमारे आणि सांची वाघमारे या दोघांनाही आम्ही वर्षा खंडागळे मॅम यांच्याकडे अभ्यासला लावलं. सांची ज्युनियर लेवलला आणि सुधांशू फर्स्ट लेवलला होता. दोघांनी स्टेट कॉम्पिटिशनमध्ये छान अचिव्हमेंट केली. सांचीने फर्स्ट रँक मिळवला. आउट ऑफ 100 मार्क्स मिळाले आणि सुधांशूने त्यात छानच मार्क मिळवले. 88 मार्क मिळवले. आणि जेव्हापासून अभ्यास लावलं तेव्हापासून त्यांचं थोडं मॅथ आवडीनं करायला लागले. मॅथबद्दलची भीती होती ती त्यांची बऱ्याच प्रमाणात कमी झाली आणि अभ्यासच्या क्लासला जाण्यासाठी ते उत्साहानं तयार होतात. त्यांना आवडतं आणि मी खंडागळे मॅडम, वर्षा खंडागळे मॅडम आणि निलेश खंडागळे मॅडमची खरंच आभारी आहे. जी त्यांची पण आभारी आहे. थँक्यू. नमस्कार, मी वैशाली गिरीकुंड. माझा मुलगा आम्ही औरंगाबाद आहे. मी शिक्षिका आहे, प्रायमरी शिक्षिका आहे आणि माझा मुलगा वर्षा खंडागळे मॅडमकडे आहे आणि त्याचं मॅथ पहिले थोडंसं होतं पण आता एकदम छान झाले मॅथ आणि खूप अचीव करतो आहे. ॲक्च्युली ते ॲबॅकस क्लास त्याला लावल्यामुळे तो खूपच म्हणजे ॲक्टिव्ह झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासमध्ये सगळ्यात पहिले उत्तरं देतो आणि हे सगळं क्रेडिट गोज टू वर्षा खंडागळे मॅम आणि निलेश सर. थँक्यू सो मच. नमस्कार, मी वर्षा निलेश खंडागळे. आमची जीचॅमची फ्रँचायझी ही जालना येथे आहे. आम्हाला जीचॅमची फ्रँचायझी घेऊन जवळपास 3-4 वर्ष झालेली आहे. अगोदर सुरुवातीला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आम्हाला, परंतु ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस सगळे क्लासेस बंद झाले, ऑफलाईन क्लास बंद झाले. मग त्यावेळेस काय करायचं, म्हणजे सगळेच क्लासेस बंद आणि आता पुढे काय हा एक प्रश्न पडला. कारण सगळे विद्यार्थी गावाकडे गेले किंवा जे होते ते सुद्धा येऊ शकत नव्हते. मग सर देशमाने सर आणि देशमाने मॅम या दर महिन्याला मीटिंग घेतात. या मीटिंगमध्ये प्रत्येक शब्द त्यांचा हा मोटिवेट करणारा असतो. त्यामधून मी इन्स्पायर होऊन पुन्हा ऑनलाईन क्लास सुरू केले आणि ऑनलाईन क्लासला मला म्हणजे खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मी जालन्याची आहे तरीसुद्धा मला दुसऱ्या जिल्ह्याचे देखील ॲडमिशन मिळाले आणि हे सगळं काही आहे ते फक्त देशमाने सर आणि देशमाने मॅममुळे आहे. कारण त्यांचं जे काही सपोर्ट असतो, जे काही ते सहकार्य करतात ते खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. कारण आपण केव्हाही त्यांना कॉल करा, मेसेज टाका, ते त्याचं उत्तर देतात आणि जे आपण विचारलं त्याचं ते एकदम व्यवस्थितपणे आन्सर देऊन आपल्याला सपोर्ट करतात. त्याचमुळे माझे विद्यार्थी आज भरपूर वाढलेले आहेत. ऑदर जिल्ह्याचे म्हटलं तर चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे इथलचे सुद्धा माझ्याकडे विद्यार्थी आहेत आणि आज स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे 47 मुलं माझे पार्टिसिपेंट होते आणि हे जे काही आहे ते सर्व जीचॅम्प अबॅकसमुळे साध्य झालेलं आहे. त्यामुळे मी सर आणि मॅडम यांचे म्हणजे आभारी आहे आणि जर कुणाला जर आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांनी अबॅकसशी जुळून जीचॅम्प अबॅकसची फ्रँचायझी घ्यावी असं मी सांगेन. नमस्कार, मी निलेश खंडागळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालना या ठिकाणी आहे आणि 2-3 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस ही फ्रँचायझी घेतली त्यावेळेस घेण्याच्या अगोदर मला असा डाऊट होता की खरंच आपल्यासारख्या फ्रँचायझी मिळतात का. कारण अगोदर फक्त हा काहीतरी थोडक्या लोकांच्या हातात असणारा हा व्यवसाय असतो. परंतु ज्यावेळेस मी इथं प्रत्यक्ष आलो, ऑफिस बघितलं, स्टाफ बघितला, सरांशी बोललो, त्यावेळेस लक्षात आलं की यस आपण घेऊ शकतो आणि यामध्ये काम करू शकतो. त्यानंतर मॅडमनी त्याची ट्रेनिंग घेतली
आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर जालन्यामध्ये डिसेंबरमध्ये आम्ही ती सुरुवात केली. अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. जालन्यासारख्या शहरामध्ये सुद्धा अनेक ॲडमिशन होत गेले. जसं की मॅडमने सांगितलं, लॉकडाऊन आला. लॉकडाऊन ही जरी एक घटना वाटत असेल कोरोना, तर त्यामध्येही आम्हाला संधी मिळाली की जगातला विद्यार्थी, आपला विद्यार्थी, आणि या दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं होतं त्यावेळेस. आणि त्याचं फलित म्हणून अनेक विद्यार्थी, अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी आमच्याशी जोडले गेले. तर ही झाली आमच्या क्लासेसच्या बाबतीत गोष्ट. परंतु जीचॅम्पच्या बद्दल जर बोलायचं असेल तर जीचॅम्प अबॅकस येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये भारतातली टॉप नंबरची कंपनी असेल असं मी विश्वास बाळगतो. कारण या ठिकाणचं जे मॅनेजमेंट आहे ते अप्रतिम मॅनेजमेंट आहे. असं मॅनेजमेंट फारसं बघायला मिळत नाही, आणि ज्या ठिकाणी बघायला मिळतात त्या यशस्वी कंपन्या असतात. देशमाने सर, आरती मॅम यांचं अतिशय वैयक्तिक लक्ष प्रत्येक फ्रँचायझीवर असतं. प्रत्येक फ्रँचायझीच्या ॲडमिशनवर असतं, किती ॲडमिशन झाले नाही तर का झाले नाही, अशा प्रत्येक गोष्टी सर मॅडम घेतात. त्याचबरोबर सलमा मॅम, गणेश सर, कल्पना मॅम यांचा जो स्टाफ आहे तो सर्वांना अतिशय म्हणजे मनोभावी सेवा करणारा असा स्टाफ आहे. तर मी आव्हान करू इच्छितो की ज्या कोणा टीचरला D.Ed. B.Ed. धारक असतील, बेरोजगार असतील, अशांनी जीचॅम्पच्या बद्दल माहिती घ्यावी आणि या सिस्टीमशी जोडावं. कारण हा फक्त व्यवसाय नसून ही एक समाजसेवा आहे. विद्यार्थ्यांचं ब्रेन डेव्हलप होण्याचा जो काळ आहे, शास्त्रज्ञ असं सांगतात की तो 14 वर्षाच्या आतमध्ये आहे. आणि त्यामुळे जेवढ्या लवकर आपण या गोष्टी विद्यार्थ्यांना देऊ तितकं त्यांचं ब्रेन डेव्हलप होत असतं. तर माझ्या दृष्टीनं ही एक सोशल वर्कच आहे. त्यामुळं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण जीचॅम्पची फ्रँचायझी आपल्या एरियामध्ये नक्की सुरू करावी. धन्यवाद. माझे नाव मनीषा शेलार फ्रॉम मालेगाव. हा माझा मुलगा पवन शेलार. ज्यापासून आम्ही जीचॅम्प जॉईन केलेला आहे, मॅडमांनी आम्हाला थोडेसे स्कूलमध्ये आले होते, त्यानंतर त्यांनी कॉम्प्लिमेंट वगैरे दिले. आम्ही त्यानुसार मॅडमांकडे क्लास वगैरे लावले. पण माझ्या मुलाचं मॅथ हे खूप कच्चं होतं, पण त्यांच्यामुळे आज त्यांच्या कॉन्फिडन्समुळे माझा आज मुलगा खूप प्रगती करेल. लास्ट फेजला आम्ही आलो होतो या कॉम्पिटिशनला, पण माझा मुलगा तेव्हा नव्हता आला. पण टीचरांची जिद्द होती की आता नाही, पण पुढच्या वेळी तो फायनली फर्स्ट रँकमध्ये आला. आणि आज त्यांनी फायनली फर्स्ट रँकमध्ये येऊन टीचरांच्या सपोर्टमुळे आज माझा मुलगा फर्स्ट रँकमध्ये आला. दोघं टीचरांना मी धन्यवाद म्हणते. myself Rajeshri Lunkar and she is my partner Rakhi Chajer. हमारी फ्रेंचाइजी मालेगांव से है, एक्सीलेंस अब जीचैम्प अबैकस. हमें 3 इयर्स हो गए ये जीचैम्प अबैकस से जुड़ के हमें. तो हमारा जो जर्नी है स्टार्टिंग से, तो हमारा जो जर्नी था वो 2 स्टूडेंट से स्टार्ट हुआ था. उसके बाद हमने जब नई फ्रेंचाइजी ली थी तब 2 महीने बाद ही लॉकडाउन लगा, कोरोना वायरस आ गया. उसके कारण हम लोगों को टेंशन आ गया था, हमारी न्यू फ्रेंचाइजी है, हमें क्या करना चाहिए क्या नहीं, तो हमें कुछ समझ में नहीं आ रहा था. बट ऐसे ही टाइम पे हमारे सपोर्ट में आए जीचैम्प अबैकस के डायरेक्टर देशमाने सर एंड देशमाने मैम. तो उन्होंने बहुत सपोर्ट दिया. उनकी सपोर्ट की वजह से हमें बहुत मोटिवेट किया उन्होंने हमें. तो फिर उन्होंने हर मंथली एक मीटिंग अरेंज करके उन्होंने स्ट्रेटेजिकली प्लान करके कैसे करना है, कैसे हमें पेरेंट्स को और कैसे हमें मार्केटिंग करनी है कि ऑनलाइन भी अबैकस कर सकते हैं. तो सर ने हमें गाइडेंस किया, वर्कशॉप वगैरह. तो फिर हमने वैसे वर्कशॉप वगैरह भी अरेंज किया. फिर हम आज हमारे पास पुणे, बॉम्बे, नासिक, दुलिया, अलग अलग सिटीज़ के अलग अलग ज़िले के बच्चे हैं हमारे पास. ऑनलाइन हमारे बैचेस बहुत अच्छे से चल रहे हैं. और आज हमारा 3rd ईयर है. तो फिर हमारे पास 5 रैंक में स्टूडेंट्स हमारे रैंक में आए हैं. तो ये जो है ये पीरियड में जो सपोर्ट हमें चाहिए था वो ये जीचैम्प अबैकस से बहुत अच्छे से मिला है. इवन ऑल एम्प्लॉयज़ आर वेरी हेल्पफुल. दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प अस. तो मैं बहुत थैंकफुल टू ऑल जीचैम्प स्टाफ मेंबर एंड देशमाने सर एंड मिसेस देशमाने मैम. वेरी थैंकफुल टू यू. और मैं आप सभी को यही बोलूँगी, जो भी कुछ ऐसे अदर एक्टिविटीज़, ऐसे कुछ कोर्सेज दिख रहे हैं तो
प्लीज़ आप जीचैम के बारे में एक बार ज़रूर उस वेबसाइट पे जाइएगा। जीचैम एबेकस बहुत ही अच्छी कंपनी है, बहुत ही सपोर्टिव है और टाइम टू टाइम ट्रेनिंग भी अच्छे से देती है और टाइम टू टाइम आपको जो भी क्वेरीज है, जो भी कुछ भी क्वेरीज है वो हमेशा एनी टाइम दे आर वेरी रेडी